मी सुभाष वारे, आम आदमी पार्टीचा पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार म्हणून तुम्हा सर्वांच्या बरोबर एक संवाद साधू इच्छितो। येत्या लोकसभेच्या निवडणुका भारतीय समाज आणि भारतातली लोकशाही यासाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत। मागच्या 65 वर्षांच्या मध्ये अनेक राजवटी वेगवेगळ्या पक्षांच्या आलटून पालटून भारतीय जनतेने बघितल्या, परंतु या वेगवेगळ्या राजवटींनी भ्रष्टाचार आणि महागाई या दोनच भेटी भारतीय जनतेला दिलेल्या आहेत आणि ज्यातून या देशातल्या नागरिकांच्या समोर आज अनेक अडचणी आलेल्या आपण बघतोय। हे सगळं होत असताना ज्या लोकप्रतिनिधींनी आपल्या अभ्यासानं आणि आपल्या अनुभवानं लोकसभेमध्ये जनहिताचे मुद्दे मांडून योग्य पद्धतीच्या पॉलिसीज किंवा धोरणं बनवायला मदत करायची, हे लोकप्रतिनिधी आज लोकसभेत ज्या पद्धतीनं वागतात, लोकसभेचा ज्या पद्धतीनं एक प्रकारचा आखाडा या सर्व लोकप्रतिनिधींनी बनवला आहे, ते बघता या देशातली जनता गेल्या काही वर्षात राजकारणाबद्दलच अतिशय उदासीन झाली आणि म्हणून गेल्या निवडणुकीत पुणे लोकसभा मतदारसंघात केवळ 40% मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। त्यामुळे या देशातील जनतेचा राजकारणावरचा विश्वास पुन्हा निर्माण करण्यासाठी, लोकशाहीवरचा विश्वास पुन्हा निर्माण करण्यासाठी आणि भ्रष्टाचार आणि महागाईला हटवून सरकारी कार्यालयामध्ये करदात्या नागरिकांना आपली कामं वेळेत व्हावीत यासाठी आम आदमी पार्टी मैदानात उतरली आहे। देशभर आम आदमी पार्टीच्या बाजूनं एक पर्याय म्हणून लहर निर्माण झालेली दिसते। पुणे लोकसभा मतदारसंघातील मतदारांनीसुद्धा या बाजूनं मतदान करावं, आम आदमी पार्टीच्या झाडू चिन्हाला पसंती द्यावी। पुणे शहरामध्ये आज अनेक प्रश्न आहेत। महानगरपालिकांच्या शाळांचं दुरावस्था असेल किंवा महानगरपालिकेने बांधलेल्या दवाखान्यांचं PPP पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या नावाखाली होणारं खाजगीकरण असेल किंवा वाहतुकीचा प्रश्न असेल, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न असेल, अशा अनेक प्रश्नावरती आम आदमी पार्टी पुणेकरांना सोबत घेऊन नजीकच्या काळामध्ये एक चांगलं जीवनमान पुणेकरांना कसं मिळेल यासाठी काम करू इच्छिते। पुणेकरांनी आम आदमी पार्टीच्या या परिवर्तनाच्या हाकेला साथ द्यावी असे माझी पुन्हा एकदा विनंती।